नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्री निमित्त महादेवाच्या मंदिराला भरपूर गर्दीचा ओघ लोटलेला आहे आणि पंचमुखी महादेव जे पाणी वेस येतात स्थित आहे 1500 वर्ष जुनी ही शिवलिंग, याच्याबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कसं इथं पूर्ण व्यवस्था करण्यात येते, या शिवलिंगाची काय महत्त्व आहे, काय आख्यायिका आहे, इथं एक तळघर आहे त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। जालन्यातील जे प्रसिद्ध महादेवाचं मंदिर त्याच्यातलं एक म्हणजे पंचमुखी महादेव मंदिर पाणीवेस येथे जे स्थित आहे। हे पुरातन कालापासून महादेव मंदिर प्रचलित आहे, इथं प्रसिद्ध, याची खूप मोठी आख्यायिका आहे, याला खूप महत्त्व आहे। तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार। आज महाशिवरात्री निमित्त इथं भाविकांचा ओघ लोटलेला आहे। तर आपल्यासोबत आहेत निवृत्ती महाराज पाचफुले, त्याच्यानंतर जे पुजारी आहेत इथले त्यांची जी पिढी चौधरी परिवाराची पिढी, त्यांच्यातले आपल्यासोबत आहे सिद्धार्थ चौधरी आणि अमित दुसाने, जे इथं खूप काळापासून आरतीचं वगैरे हे सगळं मॅनेजमेंट बघतात। आपण सुरुवातीला जाणून घेऊया महाराज, नेमकं या मंदिराची आपण जो इतिहास आहे की पुरातन कालापासून आहे, हे सगळ्या गोष्टीची माहिती कशी द्याल? हे मंदिर 1977 ला मी जेव्हा पहिला इथं पाऊल ठेवला त्या वेळेस हे मंदिर फार छोटं होतं आणि इथं वर एक पत्राचं हे होतं, रूम होते, समोर धुनी होती आणि वरून वाट्यावरून जायचं। इथं एक लाकडाचं शेड होतं आणि शिवरात्रीला भगत शेठ आमचे 5-5 रुपये पुरे मोंड्यात जमा करून चुन्ना मारायचे स्वतः ते काय। त्याच्यानंतर हे काही असे आपल्या मोठ्या माणसाचे ते अग्रवाल बाबूजी, अजून रवी शेठ अग्रवाल असे देणारे, समजा हे राजेश शेठ सोनी, याने हातभार लावून पुढे हात केल्याचे आणि त्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केली। त्या कारणाने हे मंदिर एवढं डेव्हलप झालं। हे जे सुरुवातीपासून कधीपासून मंदिर आहे आपल्याला माहिती आहे? आम्ही आपण सांगूच शकत नाही, हे पुरातन स्वयंभू मंदिर असेल, याचं काही सांगता येईल। हे नदी होती फार मोठी, पुरातन फार मोठे मोठे पूर यायचे, पाणीवेशी मध्ये पाणी आता गेलं ते 1987 ला पुरं पाणी हे महादेवाचं मंदिर पूर्ण पाण्यात गेलतं। एक इथं पुजारी वसंत म्हणून होता, ते वर जाऊन म्हटलं होतं शिखरावर, पुरं बंद झालं। तर हे मंदिराचं आपण सांगू, आपण कधीपासून इथे येतात? मी 1977 पासून इथं पाऊल ठेवलेले, 1977 पासून आतापर्यंत माझ्यात हाफ चड्डीवर हाफ शर्टावर आल्याला आज फुल शर्टामध्ये येऊन बसले, याची खूप देण आहे। तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीपासून मंदिरात येतात? पंचमुखी महादेवाची नेमकी महत्व कसं आहे? पंचमुखी महादेव का म्हणण्यात येतं यांना? हे जालन्यात आराध्य देवस्थान आहे। यो 1910 सांगता 1971 पासून आहे, पण आता माग जे लेवपनचं काम केलंय मंदिरांचं, ज्या जाणकार व मूर्तीचे जाणकार होते यांचं म्हणणं आलंय जवळजवळ 1500 वरती पुरं जुनं शिवलिंग आहे आणि हे स्वयंभू आहे। आणि विशेषतः याची हे शिवलिंग एक वाळूचं आहे, विशेष दगडाचं नसून हे वाळूचं आहे। आणि याच्यामध्ये एक खाली जलधारा आहे, ती जलधारा किती पण खोल गेलेली आहे, इथं कमीत कमी 300-400 फूट तार टाकला होता, ते ताराची विशेषता एवढी खाली पण गेलेली आहे, ते तार थांबू शकलेलं नाहीये। पण हे स्वयंभू असून याच्या जालन्यात भरपूर असे दिग्गजवांनी या मंदिराला मानलेलं आहे। आणि मी स्वतः 2003 पासून येतोय इथं। 2007 पासून एक आरती मंडळ युवकांचं चालू झालेलं आहे। हे युवक रात्री 9 वाजता आरती करताय, ही सकाळी आरती तर 6:30 ला होतीये, हे दादा वगैरे सगळे सकाळ करते। एक मंदिराची आरती संध्याकाळी 6:30 ला होतीये। श्रावण महिन्यामध्ये आमचे प्रताप सिंग जे वारलेले यांचे वंश परंपक जे चौधरी महाराज यांचे वंश परंपक जे चालू आहे, या चालूमध्ये अखंड सप्ताह परिचय श्रावण महिन्यात घेत आहे। या राखी पौर्णिमेच्या 8 दिवस पहिले त्याची समाप्ती राखी पौर्णिमेला होऊन महाभंडारा होतोय आणि इथे श्रावण महिन्यामध्ये दररोज भंडारा होत आहे। आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथं भंडारा होतोय। आणि इथं RK बाबूजींना दादांनी सांगितलं तसं रवी शेठ अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन हे काम 2002 मध्ये झालेलं आहे। याच्या नवीन निर्माण ती 2002 मध्ये झालेली आहे। आणि आताच आपल्या जालन्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी दुपारी
जालना मंदिरासाठी स्वयंभूत स्वतःहून 1 कोटी घोषित केले आहे मंदिरच्या विकास कार्यासाठी। ते दादांना, ते सोनू महाराज चौधरींना, बाकीचा संजूभाई भरती आहे यांना पण बोलून गेले। आपल्या जे सर्वांचा विचार घेऊन मंदिरात काय योगदान लागतंय ते योगदान मी करणार आहे आणि अजून काही योगदान लागलं ते सांगा। जसं या मंदिरामध्ये वर्षानुवर्ष जे पिढीनं पिढी चौधरी परिवार सेवा करत आलेला आहे, तर या चौधरी परिवाराचे जे आता पुढची पिढी देखील आता पंचमुखी महादेव मंदिराचं सगळे गोष्टी पाहते। तर आपल्यासोबत आहे सिद्धार्थ चौधरी। दादा मला सांगा की इथं नेमकी तुमची जी पिढीने पिढी चौधरी परिवार सेवा करत आलेला आहे, कधीपासून कोणत्या पिढीपासून तुम्हाला आठवतं की पुढे कसं कसं होत गेलं, चौधरी परिवार कशी सेवा करत गेला महादेवाची, ते मला सांगा। मैं तो भैया मेरे दादा के टाइम से देखते हुए आ रहा। अबे इसके पहले जो हमारी जो पीढ़ी है, 5 पीढ़ी से भी चलते हुए आ रहा पापा राम। उसके बाद में है ना कुशल भाव ने संभाले, फिर उसके बाद में भगत सिंह जी चौधरी ने संभाले। उसके बाद में मेरे जो पिताजी है प्रताप महाराज चौधरी, उन्होंने संभाले। अब उसके बाद में जो है सिद्धार्थ, मेरा नाम सिद्धार्थ प्रताप चौधरी, अब मैं संभाल रहा हूँ। कम से कम 4-5 घंटे मैं यहीं रहता हूँ मंदिर में। हाँ, श्रावण में हमारी सप्ताह रहता, सब रहता, पूजा रहती, सब देखभाल सुबह से शाम हमको देखना करना पड़ता सब। ह्या तळघराचं पवित्र असं आहे, ह्या ठिकाणी आपण केव्हा इथं भंडारा वगैरे काहीतरी प्रसादी केली, त्या प्रसादीचा निवेद्य ह्या ठिकाणी नाही ठेवला तर समोर आपल्याला बाबाजी साक्षात आपल्याला दर्शन द्यायला येतात। म्हणजे फार खतरनाक सीन आहे तो, आणि मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे। अरे ह्या याच्यामध्ये लेडीजला परमिशन देत नाहीत, कोणीही भक्तांना इथं येऊन त्यांनी जप करायचं। तर वैशिष्ट्य असं आहे, इथं शांतरीती 1-2 घंटे आपण जप करू शकता। या तळघराचं ते वैशिष्ट्य आहे। अजून बरेचसे भक्तांना हे माहीत बी नाही आहे की पंचमुखीमध्ये तळघर आहे आणि इथं हे मेन पवित्र स्थान हेच आहे। ह्या ठिकाणी आपले गजानन महाराज सुद्धा ह्या ठिकाणी बसलेले आहेत असे काही सांगतात पुरातन लोक। आता आपण तर काही बघितलंच नाही आपल्या डोळ्यांनी, पण पुरातन लोक जे आहेत ते सांगतात गजानन महाराज ह्या ठिकाणी एक दिवस इथं थांबले आणि एक दिवस काळेकुर्तीला त्या लालाजीच्या घरी काय आहे ना, लालाजी त्यांच्या घरी थांबले। असं तर वैशिष्ट्य आहे। शेतळ करतो काय आम्हाला बी कल्पना नाही साहेब, हे पुरातन आहे लगे। पहिलं ते छोटं होतं, तिथं इथं खिडकी होती, त्या खिडकीतून निवेद्य टाकायचा खाली। पण आता ते बांधकाम झाल्याच्या नंतर, त्याचं डेव्हलप झाल्याच्या नंतर इथं थोडं जरा पद्धतशीर केलं, पायऱ्या उतरायला, इथं बसायला, हे फॅन वगैरे सर्व काही व्यवस्था इथं आम्ही। जसं या तळघराचं महत्त्व महाराजांनी निश्चित केलं की खूप पुरातन काळापासून आहे। इथं भक्त जे येतात ते तपश्चर्या करतात, जप करण्यासाठी येतात। आपल्यासोबत भाविक आहे, जर त्यांची परवानगी असेल तर आपण कधीपासून इथं जपसाठी येतात, कधीपासून या जागेवर येतात? मला किमान 2 वर्ष झालेले इकडे, मी इकडे येऊन जप करतो। वरती दर्शन झाल्यानंतर मी खाली येऊन शांततेने माझा जे पण मनाची इच्छा आहे, जे पण आहे, मी शांततेने इकडे येऊन माझ्या बोले भक्ताला मी बनतो, सांगतो की माझा कष्ट दूर कर, सगळे दूर कर। आणि एक वैशिष्ट्य आहे की जागृत आहे इकडे, सगळे जे मी बोललेले ते सगळे पूर्ण झालेले आहे। तर मी सगळे इच्छांना भक्तांना विनंती करतो की पंचमुखीला तुम्ही या, तुम्ही अनुभव करा, तुम्हाला तुमच्या सगळे रिझल्ट निश्चित भेटेल। महाराज मला एक सांगा, म्हणजे आपण जे तळघर बघितलं खाली, या तळघरामध्ये तिथं दूध देखील ठेवण्यात आलेलं आहे, आणि हे दुधाचं महत्व काय, कशासाठी ठेवण्यात आलं? हे दुधाचं महत्व म्हणजे नागदेवता येतात साक्षात तिथं। आम्हाला तर आतापर्यंत नाही भेटले, पण ते दूध खतम होतं कधी दूध ते पिऊन घेता या का देव जाणे, त्याला काही कल्पना नाही करता येत। पण कल्पना अशी की आम्हाला वाटतं ते दूध घेण्यासाठी येतात। रोज आम्ही तिथं ते दुधाचा निवेद्य ठेवतो। आणि या मंदिराचं फार मोठं वैशिष्ट्य आहे, इथं तुमच्या समाधानी राजेश शेठनी पहिला पाया त्यांनी झाला, इथं मागाला शेड त्यांनी मारून दिलं, 15 किलो चांदी त्यांनी दिली। आज खोतकर साहेबांनी 1 करोड इथं आरती झाल्याच्या नंतर कबूल केले, तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी आम्ही देतो। दिनेश जेतले गेले, दिनेश जेतल्याचं पहिलं इथं 5 लाख रुपये त्यांनी हे मार्बल आणायसाठी दिले। हे मी स्वतः
5 चक्कर राजस्थानला जाऊन ही मार्बल आणल्या. जसं महाराजांनी सांगितलं दूध तिथं आपोआप संपतो. आपण कधी अनुभव घेतला, आपण पण वर्षानुवर्ष इथं आलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की तिथं ज्याला ते दिसलं ते पावन झालं, समृद्ध झालं असं म्हटलं जातं. यात तुम्ही जे म्हणताय, पण याच्यामध्ये एक द्वारकाबाई म्हणून होत्या इथं जे मागणार होत्या, त्यांना एक आणि बाबूजी जिंदल या 2 व्यक्तींनी ह्यो साप आरतीच्या टायमाला बघितलं होतं सकाळी. त्यांना साक्षात त्यांनी दर्शन दिले ते. त्याच्यामध्ये आता ह्यो नाग एवढा मोठा झालेला आहे, कमीत कमी हातभर एवढं त्यांच्याकडे केस असेल. दादा जे म्हणताय स्वयंभू होत आहे, ते शक्तीने ते पण ओढू शकतात दूध. आतमध्ये जे शक्ती, आतमध्ये ज्याला सात्विकता असते शरीरामध्ये, जे शरीरामध्ये तिथे चमत्कार ते दाखवत आहे सात्विकपणामध्ये हिंदू धर्माच्या. प्रथम महाराज चौधरी जे होते हे अखंडित आतापर्यंत भंडारे सर्वांकडून जमा करून भंडारे चालवलेले. त्याच्यानंतर इतर बलवार समाज राहतोय, इथलचे बलवार समाज जो आहे तो निस्वार्थीपणाने हे करतोय, सेवादान करतोय. आणि इथं माऊली म्हणून बुगदाने ते आता सध्या नाहीये, त्यांचं घर म्हणूनच समजा इथं समजलं गेलेलं आहे. त्या घरी झोपायला जात नाही, जेवण खावण सगळं राहणीमानीतच सगळं टोटल इथंच आहे. आपल्यासोबत आहे सध्या इथले जे पुजारी, आता जे पूजेचे सर्व बघतात त्यांचा पण जाऊन घ्या. हिचं पूजा कशा प्रकारे महादेवाची करण्यात येते? जसं उज्जैनमध्ये काही वेगळं आहे, इथं काही वेगळ्या प्रकारे पूजा करण्यात येते. प्रकारे म्हणजे कसं आहे की सकाळी या ठिकाणी 2 वाजता मंदिर उघडलं जातं. सकाळी पूर्ण मंदिराला स्वच्छता वगैरे होऊन जाते आणि नंतर मग भगवंताला स्नान वगैरे घालून सकाळी 6 वाजता नित्य आरती होत असते. संध्याकाळची आरती ही मागं आम्ही 6:25ला करतो, परंतु शिवरात्रीनंतर त्याचा टाइम बदलला जातो, म्हणजे 6:55 केला जातो. कारण दक्षिणायन आणि उत्तरायण यानुसार आम्ही या ठिकाणी एक क्रम बदललेला आहे. जेव्हा श्रावणाचा गुरुपौर्णिमा असते तेव्हापासून आमचा हा टाइम परत बदलला जातो. जसं आपण माहिती जाणून घेतली, पंचमुखी महादेव जे मंदिर आहे इथला इतिहास कसा आहे, कधीपासून हे मंदिर अस्तित्वात आहे. जसं माहिती देणाऱ्यांनी सांगितलं 1500 वर्ष जुनी ही शिवलिंग आहे. शिवलिंग जी वाळूपासून तयार झालेली आहे आणि या शिवलिंगाच्या खाली पाणी देखील आहे, जलधारा आहे, ती 400 फुटापेक्षा जास्त त्याचं हे अंतर राहू शकतं. पंचमुखी महादेव मंदिरात तळघर देखील आहे, जे बऱ्याच भाविकांना माहीत नसेल. इथं तळघर आहे, तिथं केवळ पुरुषांना आपल्या आतमध्ये एंट्री दिल्या जाते, तिथं जप करतात, तिथं तपश्चर्या करण्यात येते आणि तिथं दूध देखील ठेवण्यात येतं. ते दूध आपोआप संपतं. इथं नागदेवता विशेषतः प्रसन्न होतात. तर आपण देखील या सर्व मंदिराची विशेषतः प्रत्यक्ष येऊन अनुभव घ्यावी. जे कोणी भाविक असतील जालन्यात, तर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आपण देखील जर व्हिडिओ बघत असाल तर इथं येऊन नक्की आपला माथा टेकावा आणि महादेवाची सेवा नक्कीच करावी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी अनुप्राटी. आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.